खरं तर बुरशी म्हटलं की नॉर्मली लोकांची प्रतिक्रिया बुरा म्हणजे घाणेरडं काहीतरी आणि शी म्हणजे पण घाणेरडं वाईट असं काहीतरी आहे, असं म्हणजे बुरशी. खरं तर हे नाव ज्यांनी कोणी कॉइन केलं असेल म्हणजे नाव बरोबर नाही असं मला वाटतं. त्यामुळे कवक असं आपण याला जर म्हणू शकलो बुरशीच्या ऐवजी तर मला वाटतं ते फार बरं राहील. कारण शेवटी बुरशी म्हटलं की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच आपला बदलतोय. आणि तो दृष्टिकोन आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने देण्यासाठी मी एक छोटंसं पुस्तक लिहिलेलं आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि ते पुस्तक या 1.5-2 महिन्यामध्ये खरं तर प्रिंटिंग होऊन आपल्या हातामध्ये बुरशी वैभव नावाचं एक पुस्तक मी छोटंसं लिहिलेलं आहे. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. तर ते आपण जरूर वाचा. अन्नावरती येणारी बुरशी. तर ही जी बुरशी असते ही अन्नावरती येणारी बुरशी आणि ही का येते, कशी येते किंवा अनवॉन्टेड आहे का वॉन्टेड आहे थोडक्यामध्ये. म्हणजे आपल्याला उपयोगाची आहे का निरुपयोगी आहे का आपल्याला त्रासदायक आहे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण याच्यामध्ये या व्याख्यानामध्ये करणारच आहोत. तर तत्पूर्वी सर्वांचे मी आभार मानतो आणि माझ्या प्रेझेंटेशनला मी सुरुवात करतो. सो फंजाय ऑन फूड, ज्याला आपण अन्नावरती येणारी बुरशी म्हणतो. तर ही जी बुरशी आहे ही बुरशी आपण आता आजूबाजूला पाहिलेली असते, त्या बुरशीमधलंच हे एक बुरशी प्रकार मी इथं मुद्दामून बॅकग्राऊंडला दाखवलेले आहे, ते म्हणजे प्ल्युरोटस. आपल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये आतमध्ये एंट्री मारल्या मारल्या समोर जे नारळाची काही झाडं आहेत तिथल्या लॉन मध्ये लावलेली, तर त्या नारळाच्या एक झाड पूर्ण मेलेलं होतं. त्याच्यावरती आता माहित नाही काढून टाकलं असेल कदाचित, तर तिथे त्या झाडावरती आलेलं हे प्ल्युरोटस नावाचं फंगस, तर त्याचा मी काढलेला फोटो आहे हा. तर अशा काही फंगस आपल्याला सभोवताली दिसत असतातच. आता याबद्दल मला इथं मुद्दामून सांगायचं की सर्वांना माहिती असलेले आपले जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर A.V. साठे सर, जे आघारकर इन्स्टिट्यूटमध्ये सिनियर सायंटिस्ट म्हणून होते आणि अनफॉर्च्युनेटली आता हयात नाहीयेत सर, पण अत्यंत गाढा अभ्यास असा त्यांचा होता मायकॉलॉजी मधला. तर त्यांनी या सर्व सजीवांवरती जे काही सूक्ष्म सजीव आहेत, मग त्यामध्ये सगळे जे काही जीवसृष्टीचे जे काही जीवाणू आहेत त्यांच्यावरती एक छान कविता केलेली आहे. बऱ्याचदा ही कविता आपल्यापर्यंत कितपत आलेली आहे मला माहिती नाही, पण ही कविता मला तर खूप आवडते. अतिसूक्ष्म आम्ही आहो जीवसृष्टीचे जीवाणू, अतिसूक्ष्म असलो तरी या सृष्टीत जीवाणू. वामन अवतार आहो आम्ही या जीवाचा जणू, पेशींचे सूक्ष्माती सूक्ष्म म्हणजे सूक्ष्माती सूक्ष्म आम्ही राजे जणू. दफ्तरात शास्त्रज्ञांच्या आम्ही आहो जीन, जीवसृष्टीची विविधतेची आम्ही जणू संगीन. जीवाच्या या प्रक्रियेची आम्हामध्ये गोम, घरटी ज्या आहो व्याप्त म्हणती क्रोमोसोम. लक्ष देऊनी पाहत असतील लक्ष धागे, कौशल्याने आम्ही विणितो जीवनाचे धागे. व्याप साऱ्या जीवांचाही आमुच्याच मागे, तरी देतो आम्ही त्यांना कोण जो जे मागे. तर अशी ही छान कविता डॉक्टर A.V. साठे सरांनी केलेली होती आणि सांगायला अभिमान वाटतो की डॉक्टर साठे सरांचीच एक आणखीन एक कविता, जी तांबेऱ्यावरची वनस्पतींवरती पडणाऱ्या रोगांची एक कविता, ज्याला आपण तांबेरा असं म्हणतो, त्या तांबेऱ्यावरती सरांनी अप्रतिम कविता केली, तांबेऱ्याच्या जीवनचक्रावरती इंग्रजीमध्ये. आणि ही किंबहुना भारतामधल्या सायंटिस्टची कविता परदेशाच्या एखाद्या जर्नलमध्ये, सायंटिफिक जर्नलमध्ये पब्लिश होण्याची ही भारतात पहिलीच वेळ होती आणि ती कविता मी आपल्याला पुढे दाखवणारच आहे. तर थोडक्यात सांगायचं काय, तर ह्या संपूर्ण भूतलावरती तुम्हाला कित्येक प्रकारचे सजीव दिसतात, तर त्यामध्ये बुरशाही कित्येक प्रकारांच्या आहेत आणि यामध्ये उपयोगी निरुपयोगी जरी आपण त्याची विभागणी करत असलो तरी सुद्धा उपयोगी आणि निरुपयोगी असं काही नसतं. प्रत्येक सजीवाचा या जीवसृष्टीमध्ये काहीतरी रोल आहे आणि तो रोल त्याचा पूर्ण करण्यासाठी त्या सजीवाची या विश्वामध्ये निर्मिती झालेली आहे. त्यामुळे ते आपल्याला उपयोगाला आलं म्हणून आपण लगेच ते उपयोगाचं, आणि उपयोगाला आलं नाही म्हणजे ते निरुपयोगी असं जे आपण कुठेतरी वर्गीकरण करतो, तिथे कुठेतरी मला वाटतं आपण थोडीशी चूक करत असतो की काय, असं मला वाटतं. तर ही जी सजीव सृष्टी आहे त्यामधलं बुरशी हा एक अविभाज्य घटक आहे. आता ही जी बुरशी आहे, ही बुरशी तयार होण्याची जी प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेमधला सगळ्यात पहिला महत्वाचा जो भाग आहे ते तयार होणारे तंतू. मगाशी सरांनी एका सांगितलं इंट्रोडक्शन मध्ये की हे तंतू सगळे त्या बुरशीवरती, त्या अन्नावरती वाढलेले दिसतात. तर ते तंतू जे असतात ते तंतू म्हणजे हायफा. समोर आपल्याला जे दिसतंय हे त्याचं पूर्ण त्या हायफाचं म्हणजेच तंतूचं शरीर आहे
आणि हे शरीर म्हणजे काय, तर ही पेशींची, जसं काही रेल्वेचे डबे एकमेकाला जोडलेत अशा पेशी सगळ्या जोडलेल्या आहेत थोडक्यामध्ये. आणि त्या जोडलेल्या एकमेकांचं कनेक्शन, एका कंपार्टमेंटचं कनेक्शन दुसऱ्या कंपार्टमेंटशी इथं आहे, कारण का ह्यामध्ये जी काही भित्तिका तयार झालेली आहे, सेप्टम तयार झालेला आहे, त्याच्यामधून या सेलचं पुढच्या सेलशी, म्हणजे थोडक्यात या पेशीचं दुसऱ्या पेशीशी एक कनेक्शन असतं. आणि असंच कनेक्शन पूर्ण त्या तंतूमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण काही काही आपल्या पुरुषांमध्ये हे जे तंतू असतात, त्या तंतूंना ही भित्तिका ज्या असतात त्या भित्तिका नसतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये सगळं पाईप सारखं असं त्याचं शरीर बनलेलं असतं, ज्याला मायसेलियम असं म्हणतात. आता हे जे काही मी आता दाखवतोय आपल्याला समोर, हे आहेत बुरशीचे बीजाणू, स्पोर्स ज्याला आपण इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो. तर हे स्पोर्स असे विविध प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. गोल असतात किंवा लांबोडके असतात, त्याला सेप्टेशन्स किंवा भित्तिका असलेले असतात, फक्त आडव्या भित्तिका, काहींमध्ये आडव्या आणि उभ्या भित्तिका, असे सर्व प्रकारचे नाना तऱ्हेचे स्पोर्स किंवा बीजाणू आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याचदा उत्खनन करणं ज्या ठिकाणी चालू असतं, जिथं आर्किओलॉजिकल काम चालू असतं, त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लोक ज्यावेळेस सॅम्पलिंग घेतात, तर त्यावेळेस त्या सॅम्पलिंगमध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या वनस्पती होत्या, हे जसं आपण त्या वनस्पतीचे काही त्याच्यामध्ये धागेदोरे आपण जे शोधतो, तसेच बुरशांचे बीजाणूवरून तिथे कुठल्या प्रकारच्या बुरशा होत्या आणि त्या बुरशा कुठल्या प्लांट्सवरती, वनस्पतींवरती येत होत्या, असं ट्रेस आउट करत आपल्याला तिथला प्लांटचा फ्लोरा कुठला होता, प्लांट्स तिथं कुठले होते आणि तिथं कुठल्या प्रकारच्या बुरशा त्याच्यावरती आल्या होत्या, असंही आपल्याला ट्रेस आउट करता येतं. आणि तसं करण्यामध्ये आता खरं तर जगभरामध्ये खूप मोठ्या लेवलचं काम चालू आहे, कारण का हे सगळं काम हे संशोधनाला खूप चालना देणारं, संशोधनाला एक नवीन दिशा देणारं असं हे काम आहे. आणि त्यामुळं हे स्पोर्स जे आहेत, हे स्पोर्सचा स्टडी करणारी जी ब्रांच आहे, त्या ब्रांचसाठी हे सगळं खूप महत्वाचा डेटा असतो. तर हे जे मी आता दाखवलं, तो हायफा, ज्याला आपण तंतू म्हणतो किंवा ज्याला कवक तंतू, बुरशीचा तंतू म्हणून त्याला कवक तंतू म्हणतात. तर त्या कवक तंतूमध्ये काय काय दिसतं हे सगळं इथे समोर दाखवलेलं आहे. त्याचं हायफल वॉल, ऑफकोर्स मराठीमध्ये हे काही केलेलं नाही फारसं, कारण इंग्रजीमध्ये जे सगळं अवेलेबल आहे तेच मी आपल्या सगळ्यांना दाखवतोय, पण तरी सुद्धा त्याचं मराठीकरण मी मुद्दा म्हणून सांगतो. खरं तर ज्यावेळेस हा कवक तंतू वाढत असतो पुढे, त्याच वेळेस इथं निर्मितीची प्रक्रिया त्या टिपला, त्या कवक तंतूच्या जो काही शेंडा म्हणतो आपण, त्या शेंड्याला चालत असते आणि ते शेंडे असे पुढे पुढे वाढत जातात, म्हणून त्यांना लीडर हायफी असं म्हणतात. अशा काही सायंटिफिक टर्म्स आहेत, त्याच्या खोलामध्ये मी फारसा जाणार नाही, कारण का आपल्याला खूप आणखीन पुढच्या वेगवेगळ्या स्लाइड्स आहेत त्या पाहायच्यात आणि त्याच्यामधनं समजून घ्यायचं आहे. तर हे अशा लीडर हायफी इथे येत असतात. म्हणजे इथं जर का एखादा अन्नाचा तुकडा पडलाय, त्याच्यावरती एक कवकजाल आलेला आहे, तर त्या कवकजालापासून बाकीचे तंतू पुढे पुढे सरकत जातात, त्याचं विस्तार वाढवत जातात आणि तो विस्तार जो आहे, तो विस्तार पुढे वाढवणाऱ्या ज्या काही कवक तंतू आहेत, त्या कवकजालाच्या तंतूंना लीडर हायफी असं म्हणायचं. एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी खूप ही महत्वाचा कन्सेप्ट आपल्या लक्षात येईल. तर आणि आपण जे म्युकर किंवा रायझोपस असं जे आपण म्हणतो, किंवा थोडक्यात भाकरीचा किंवा पावाचा तुकडा जर का थोडासा ओला करून आपण खिडकीमध्ये ठेवला, तर 1-2 दिवसात लगेच त्याच्यावरती असे कवकतंतू यायला लागतात आणि त्याच्यावरती अशी काळी काळी डोकी आलेली आपल्याला दिसतात. तर एक काळं डोकं हे आपल्याला बऱ्यापैकी हे म्युकर किंवा रायझोपस या प्रकारामधलं असतं. त्याचबरोबर ॲस्परजिलस किंवा पेनिसिलियम सारखे या अशा डोकी तुम्हाला त्याच्यामध्ये मायक्रोस्कोपमध्ये हे सगळं दिसू शकतात. हे सगळं मायक्रोस्कोपिक आहे. थोडक्यात आपल्या सूक्ष्मदर्शकाखाली आपण पाहिल्यानंतर कसं दिसतं हे इथं मुद्दामून दाखवलेलं आहे. किंवा किंबहुना बऱ्याचदा आपल्याला ग्रीन कलरचा पॅच, रेड कलरचा पॅच, व्हाईट कलरचा पॅच असं जरी दिसत असलं तरी सूक्ष्मदर्शकाखाली आपल्याला हे सगळं इतकं असं छान ब्युटिफुल, की ज्यातनं अक्षरशः काही आपण जे दागदागिने वापरता त्या दागदागिन्यांमध्ये सुद्धा काही डिझाईन्स त्याच्यामधल्या वापरल्या जाव्या की काय, इतकं ते सुंदर असं आपल्याला दिसतं. तर हे नक्की कसं होतं, हे कवकजाल तयार कसं होतं, तर कवक तंतू तयार कसा होतो आणि तो कशापासून होतो, तर स्पोर म्हणजे ज्याला बीजाणू असं म्हणतो, त्या बीजाणूचं रुजण्याची प्रक्रिया झाल्यानंतर एक धागा तयार होतो, त्याला कवकतंतू म्हणतात. आणि त्या कवकतंतूपासून हे जे तयार होणार आहे ब्रांच्ड स्ट्रक्चर जे तयार होतं त्याला म्हणायचं मायसेलियम किंवा ज्याला
कवक जाल असं म्हणतात. त्यामुळे प्रत्येक बुरशी मध्ये हे मॅक्सिमम वेळेला आपल्याला मिळतं. पण काही ज्या बुरशी आहेत, थोडक्यात सांगायचं झालं तर यीस्ट किंवा ज्याला किण्वण करण्यामध्ये जी बुरशी खूप महत्वाची असते, त्या बुरशीला सॅकॅरोमायसिस किंवा ज्याला यीस्ट असं आपण संबोधतो, तर ते जे यीस्ट असतं त्यामध्ये मात्र आपल्याला अशा प्रकारचं कवकतंतू किंवा कवकजाल बघायला मिळत नाही. पण त्यातल्याच काही जातींमध्ये त्या ज्या पेशी असतात, त्या पेशींची ज्यावेळेस विभाजनाची प्रक्रिया सुरू होते किंवा नवीन पेशी तयार होण्याची प्रक्रिया सुरू होत असते, ज्याला बडिंग असं म्हणतो आपण, त्यावेळेस एका पेशीला दुसऱ्या पेशी चिकटल्यासारख्या दिसतात आणि दॅट ॲपियर्स, म्हणजे थोडक्यामध्ये ते दिसतं आपल्याला हे त्या कुठेतरी त्या बुरशीचं जे म्हणतो आपण ते कवकजाल किंवा कवकतंतू सारखं ते दिसतं आपल्याला, पण ते तसं त्याच्यामध्ये मिळत नाही. त्यामुळे मॅक्सिमम फंगसमध्ये, मॅक्सिमम बुरशांमध्ये आपल्याला हे स्पोर आणि त्याच्यापासून होणारं कवकजाल हे असं पाहायला मिळतं. पण काही ज्या बुरशी आहेत त्यामध्ये मिक्झोमायसिट नावाचा एक ग्रुप आहे. तर त्या मिक्झोमायसिट प्रकार जे आहेत त्या प्रकारांमध्ये आपल्याला या बुरशीच्या बीजाणूपासून आपल्याला तिथे कवकतंतू मात्र तयार होत नाही. तर त्या बुरशीच्या बीजाणूपासून आपल्याला एक अमिबा, छोटासा अमिबा तयार होतो. ओके, जसं बीजाणू रुजल्यानंतर इथे कवकतंतू तयार होतो, तसं त्याच्यामध्ये त्या मिक्झोमायसिट प्रकारामध्ये एका स्पोर पासून किंवा बीजाणूपासून एक अमिबा तयार होतो. आणि मग ते प्रत्येक बुरशीच्या बीजाणूपासून सगळे अमिबी तयार होतात आणि ते सगळे अमिबा एकत्रित येतात आणि एकत्रित एक मोठा अमिबा तयार होतो. त्याला प्लाझ्मोडियम असं म्हणायचं. आणि ते प्लाझ्मोडियम मग इकडे तिकडे थोडंसं अक्षरशः मूव्ह होतं, म्हणजे हलताना दिसतं आपल्याला डोळ्यांना, उघड्या डोळ्यांना, आणि ते एका ठिकाणी स्टेबल होतं काही कालावधीनंतर. आणि मग त्या ठिकाणी त्या बुरशीचे परत एकदा ज्याला आपण फ्रुटिंग बॉडी असं म्हणतो, म्हणजे संपूर्ण ती बुरशी तिथे त्या ठिकाणी तयार होते. तर तो एक वेगळा प्रकार आहे आणि हा एक वेगळा प्रकार आहे. म्हणजे दोन प्रकारचे आपल्याला बुरशा आहेत असं म्हणायला रफली हरकत नाही, की ज्याच्यामध्ये अमिबा तयार होतो त्याचं बीजाणू रुजल्यानंतर, आणि दुसऱ्या प्रकारामध्ये मात्र कवकतंतू तयार होतो, असं आपण लक्षात ठेवू शकता. हे मायसिलियम ज्याला म्हणतो आपण किंवा कवकजाल आहे, हे हा जो फोटो आहे हा एका पेट्री डिशचा, थोडक्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये हे ज्यावेळेस वाढवलं जातं त्यावेळेस ते काचेच्या अशा छोट्याशा झाकण असलेल्या डिशेसमध्ये हे वाढवलं जातं. त्याला पेट्री डिश असं म्हणायचं. तर त्या पेट्री डिशमध्ये आपण जर इथं पाहिलं तर त्या लीडर आहेत की मग अशी जे पांढऱ्या याच्यामध्ये दाखवलं त्यात, आणि असे वॉटर ड्रॉपलेट सारखे काही केमिकल्स त्याच्यामध्ये वरती आपल्याला आलेले दिसतील. तर आता हे जे आहे हे कसं नक्की वाढतं आणि त्याचा उपयोग काय होतो हे पण आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी काही वृक्षांच्या बेसला, हा वृक्ष आहे, ह्या वृक्षांच्या बेसला जवळच आपल्याला एखादी वरती छत्री आलेली दिसते त्या जमिनीवरती. कुत्र्याची छत्री आपण त्याला नॉर्मली म्हणतो, पण त्या कुत्र्याच्या छत्रीचा आणि कुत्र्याचा काहीही संबंध नसतो वास्तविक पाहता. तो पण एक अपभ्रंश आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच, कारण का ह्या मशरूमचा आणि डॉगचा काही संबंध नाही. पण ते शेवटी काही चुकीचे नावं तिथं फायनलाइज झालेली आहेत आणि ती कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये आहेत सगळ्यांच्या. पण ती काही गोष्टी आपण मला ह्या माहिती करून जर घेतल्या तर त्याच्याबद्दलच्या गोष्टी आपल्याला जास्ती मजा येईल ते शिकत असताना. तर हा वृक्ष आहे आणि ही एक प्रकारची बुरशी मशरूम आहे. तर हे मशरूम इथं का वाढले? वास्तविक पाहता हे मशरूम आणि हा जो वृक्ष आहे यांच्यामध्ये असणारं एक खूप चांगलं रिलेशन इथं दिसतंय. आणि ते जे आहे ते ऑफकोर्स सिम्बायोटिक ज्याला म्हणूयात आपण, अशा प्रकारचं हे रिलेशन आहे. कारण का हे नक्की जे रिलेशन आहे थोडक्यामध्ये एकमेकांशी अत्यंत जीवाभावाने ते एकत्रित तिथं राहतायत. आणि हे का मी सिम्बायोटिक म्हणतो याचं कारण असं, कारण या बुरशीची जे काही कवकतंतू आहेत ते कवकतंतू या वृक्षाच्या रूट्समध्ये, थोडक्यात मुळांमध्ये आतमध्ये पण वाढतायत आणि बाहेरच्या बाजूला पण वाढतायत. आणि आतमध्ये वाढून ते त्या वृक्षाला अपाय अजिबात करत नाहीत, पण त्या वृक्षाला मदत करतायत वेगवेगळ्या प्रकारांनी, त्याचं प्रोटेक्शन करतायत. की जमिनीमध्ये जे काही सूत्रकृमी असतात, निमॅटोड्स असतात किंवा काही बॅक्टेरिया असतात, त्या बॅक्टेरियांपासून, उपद्रवी बॅक्टेरियांपासून, उपद्रवी काही बुरशांपासून त्या प्लांट्सचं, त्या वनस्पतींचं रक्षण करण्याचं सुद्धा हे काम करतायत. तर या प्रकाराला
आपण मायकोरायझा असं संबोधतो. आणि हे मायकोरायझा जे असतात हे आपल्या पिकांसाठी फार उपयोगाचे असतात. त्यामुळं ह्या ज्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. आणि मला वाटतं की हे मगाशी मी एक सांगितलं होतं की ही बुरशीचं जे काही कवकतंतू आहे तो कसा वाढत जातो याच्यामधली ही एक बेसिक फेज आहे. आणि त्याचाच एक मायक्रोस्कोप खाली घेतलेला हा एक फोटोग्राफ आहे. तर याच्यामधले कवकतंतू, एका कवकतंतूमध्ये त्याची वाढ होत असताना इथले जे काही केंद्रक आहेत, न्यूक्लियस आहेत, ती केंद्रक इकडून इकडे उड्या मारतात लिटरली. तर ते जे आहे त्याला क्लॅन कनेक्शन असतं ते सायंटिफिक याच्यामध्ये म्हणतात. आपण त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. त्याचबरोबर ह्या बुरशांचा प्रसार आणि प्रचार कसा होतो हे आपल्याला इथे सांगायचं मुद्दामून. तर ह्या बुरशांची जी काही बीजाणू असतात ते बीजाणू तयार करत असताना ते ज्याच्यावरती तयार होतात त्यांना म्हणायचं कोनिडिओ फोर्स. आणि त्या कोनिडिओ फोर्स वरती हे सगळे बीजाणू तयार होतात, त्यांना कोनिडिया असं सायंटिफिक भाषेमध्ये म्हणतात. आणि नंतर त्या कोनिडियापासून पुन्हा एकदा ते जर्मिनेट झाल्यानंतर, रुजल्यानंतर पुन्हा एकदा ते कवकजाल तयार होतं. असं ते एकत्रित त्याचं सायकल आपल्याला पाहायला मिळतं. तर त्याचबरोबर काही ज्या बुरशा आहेत त्या बुरशा ज्या आहेत त्या पॅरासायटिक, थोडक्यात परपोषी आपण ज्याला म्हणतो, परजीवी म्हणतो. परपोषी म्हणजे सॅप्रोफायटिक आणि पॅरासायटिक म्हणजे परजीवी. तर परजीवी जे आहेत त्याचे जे काही बीजाणू आहेत ते बीजाणू रुजल्यानंतर ही जर्म ट्यूब म्हणजे थोडक्यात हायफा तयार होतो, कवकतंतू तयार होतो. आणि तो कवकतंतू त्या झाडाच्या म्हणजे दुसऱ्या वृक्षाच्या जिथं इन्फेक्शन त्याला करायचंय, वृक्ष किंवा जे काही प्लांट असेल, गवत असेल, त्या गवताच्या पानावरती सपोज पडला, त्यानंतर तो तिथं पडल्यानंतर तो बीजाणू रुजतो. आणि बीजाणू रुजल्यानंतर हा कवकतंतू तयार होतो. हा कवकतंतू तयार झाल्यानंतर तो कवकतंतू त्या पानावरती स्थिरावतो आणि जे काही स्टोमॅटा ज्याला म्हणतो आपण, प्लांट्सला जे काही थोडक्यात जे काही पाणी प्लांट्स मधलं असतं ते पाणी सगळं एक ठराविक वाफेच्या स्वरूपामध्ये बाहेर टाकण्यासाठी, एक्सेस वॉटर बाहेर काढण्यासाठी, प्लस गॅसेस एक्सचेंजसाठी जे स्ट्रक्चर प्लांट्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं त्याला स्टोमॅटा असं म्हणतो आपण. तर त्या स्टोमॅटामधून ते आतमध्ये जातात किंवा कधी कधी डायरेक्टली त्या लीफचा किंवा पानाचा जो काही पृष्ठभाग असतो त्या पृष्ठभागाला लिटरली ड्रिल पाडलं जातं ह्या कवकतंतूंकडून आणि ते आतमध्ये घुसतं. आतमध्ये घुसल्यानंतर त्या पानामध्ये ते संपूर्णतः वाढतं आणि काही दिवसानंतरच आपल्याला ते पान पिवळं पडायला लागलेलं दिसतं. ओके, का पिवळं पडायला लागलेलं दिसतं? कारण का हा कवकतंतू आतमध्ये गेल्यानंतर प्रत्येक पेशीमध्ये आतमध्ये घुसून त्यातलं अन्नाचं शोषण करायला सुरुवात करतो आणि त्याला म्हणायचं हॉस्टोरियम. जो भाग आतमध्ये घुसून अन्नाचं शोषण करतो त्या भागाला हॉस्टोरियम असं म्हणायचं. तर अशा हे जे काही कवकतंतू मी म्हटलं आणि ज्या कवकतंतूंवरती काही बीजाणू ज्याला स्पोर्स तयार होतात असं म्हणतो आपण, त्याला कोनिडिया असं म्हणायचं. तर त्याचा फोटो इथं मुद्दामून दाखवलेला आहे. तर हे कवकतंतू आहेत आणि हे जे आहेत हे बीजाणू. त्या बीजाणूंवरती आडव्या पण भित्तिका आहेत आणि उभ्या पण भित्तिका आहेत. ओके, तर त्यालाच म्युरिफॉर्म म्हणजे आडव्या आणि उभ्या भित्तिका आहेत. तर ट्रान्सव्हर्सली सेप्टेड असं म्हटलं तर फक्त आडव्या भित्तिका आहेत. आणि जर का आडव्या आणि उभ्या भित्तिका असतील तर त्याला म्हणायचं म्युरिफॉर्म स्पोर्स. थोडक्यात म्युरिफॉर्म म्हणजे त्या दोन्ही प्रकारच्या भित्तिका त्याच्यामध्ये आहेत. तर असं हे छान स्ट्रक्चर असतं. आणि जर का आपण मायक्रोस्कोप खाली पाहिलं तर सूक्ष्मदर्शकाखाली आपल्याला हे खूप इंटरेस्टिंग असं दिसेल आणि त्याचे कलर्स, त्याचं ऑर्नामेंटेशन खरोखरच बघण्यासारखं असतं. आणि याच्याही पुढे आपण जर गेलात स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीमध्ये तर याचं सौंदर्य आपण बघतच राहाल, यात शंका नाही. इतकं ते सुंदर दिसतं. आणि त्याचे रोल्सही खूप महत्वाचे आहेत. जरी काही थोड्या उपद्रवी बुरशा असतील तरी सुद्धा उपयोगी बुरशा मात्र खूप आहेत. आणि कशा उपयोगी असतात त्या बुरशा? तर ऑफकोर्स या खारोट्यांना सुद्धा कळतं. त्या एक खारोटी वेगवेगळ्या प्रकारचे बुरशा खात असते, वेगवेगळ्या म्हणजे पावसाळ्यामधल्या वेगवेगळ्या रिजन्स मध्ये जाऊन ह्या खारोट्या लिटरली त्यांना आवडत्या मशरूम्स अत्यंत चांगल्या पद्धतीने भराभर फस्त करत असतात. आणि त्यामधलं आता हे जे आहे इथं हे मशरूम खाते, साधं मशरूम. इथे पण हे मशरूम आहे, हे पूर्ण मशरूम त्यांनी मुळात म्हणजे त्याच्या बेस पासूनच खायला सुरुवात केली. आणि तिसरं जे आहे ते कॅन्थरॅलस म्हणून एक आहे. इथे प्युरोटाईड हे मशरूम आहे. इथे मात्र ते जे मशरूम आहे ते बोलेटॉइड असं ते मशरूम आहे. आणि इथं जे दिसतंय ते कॅन्थरॅलॉइड मशरूम आहे. म्हणजे थोडक्यात ह्या प्राण्यांना सुद्धा हे सगळं कळत असतं की आपण कुठलं नक्की खाल्लं पाहिजे. आणि अनफॉर्च्युनेटली आपण स्वतःला फार प्रगत समजतो मनुष्य प्राणी, पण
आपण कुठेही त्यांच्या प्रसंगाला सुद्धा खरं तर पुरणार नाही इतकं नॉलेज ह्या सर्व कम्युनिटीला असतं, पण ते आपल्याकडं तेवढं नसतं, कारण का निसर्गाने त्यांना फार समृद्ध केलेलं आहे. त्यामध्येच आता तीच खारोटी जर का आपण पाहिलं तर जिला खूप प्रोटीन कंटेंटची आवड असते, आणि तर ते ट्रायमेट्स नावाचं एक हे फंगस आहे, म्हणजे थोडंसं लाकडासारखं असं त्यात मशरूम असतं, त्याला मशरूम असं म्हणतात, हरकत नाही. आपण मशरूम म्हणजे आपल्याला असं वाटतं की फक्त फ्लेशी यालाच मशरूम म्हणतात, तर असं नाही. नवीन याच्यानुसार कडक बुरशी जरी असली तरी त्याला मशरूमच म्हटलं जातं. तर हे मशरूम ती खारोटी खूप चांगल्या पद्धतीने खात असते. तर अशाही काही गोष्टी आहेत की मग त्यांना कसं काय कळालं की त्यामध्ये प्रोटीन्स आहेत वगैरे वगैरे, तर त्यांचा स्मेलिंग करण्याची जी काही हॅबिट आहे, बेसिक हॅबिट त्यांची, त्या हॅबिटमुळे त्यांना लगेच कळतं की हे यातलं उपयोगी कुठलं आणि निरुपयोगी कुठलं त्यांच्या दृष्टीने, आणि ते त्याचा फूड म्हणून वापर केला जातो. त्याचबरोबर काही नशा पण करणाऱ्या खारोट्या असतात, तर त्यांना ते आवडतं. तर इथे हे मशरूम जे आहे अमॅनिटा मस्कॅरिया म्हणून मशरूम आहे, आणि हे अत्यंत डेडली पॉयझनस ज्याला म्हणतो, म्हणजे एक मशरूमची फ्रुटिंग बॉडी खाल्ली तर माणूस नक्की मरतो, इतकं त्याच्यामध्ये पॉयझन आहे. तरी सुद्धा ही खारोटी थोडासा पार्ट त्याचा खाते, आणि असं थोडासा पार्ट खाल्ल्यानंतर त्या खारोटीला असं सरळ उभं पण राहता येत नाही आणि चालता पण येत नाही, तर असे भेलखंडत चालते ती, आणि थोड्या 1.5-2 तासानंतर तो इफेक्ट जातो. तर त्याच्यामध्ये हॅलोसिनोजेनिक केमिकल्स असल्यामुळे, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या खारोट्यांना कळतात कशा, तर ऑफकोर्स त्यांच्याकडे असणारं ते नॉलेज आहे, आणि ऑफकोर्स त्यांना तो निसर्गाने दिलेला सेन्स आहे. त्याचबरोबर काही त्रासदायक बुरशा ज्यावेळेस आपण बऱ्याचदा म्हणतो की पावसाळ्यामध्ये आपण खूप वेळा जर का पाण्यामध्ये काम केलेलं असेल शेतीमध्ये, किंवा सपोज आपण ट्रिपला गेलो, सलग आपलं 5-6 दिवस जर का फील्ड ट्रिप चालू आहे, तर त्यावेळेस मात्र मग कधी कधी पायाला चिखल्या झाल्यासारखं वाटतं, किंवा आणखीन काही आपल्याला आपण कपडे अंगाशी घासूनही बऱ्याचदा आपल्याला तिथं जखमा वगैरे व्हायला लागतात, आणि त्या ठिकाणी आपल्याला खाज सुटायला लागते. तर इट इज बिकॉज ऑफ डर्मॅटोफाइट्स ज्याला म्हणतो, म्हणजे थोडक्यात काही स्किनवरती वाढणाऱ्या काही बुरशी आहेत. हे सगळे प्रकार का सांगतोय मी आपल्याला, कारण का अन्नावरती ज्यावेळेस बुरशी येते त्याच वेळेस ह्या बाकीच्या बुरशा सुद्धा कशा येतात हे आपल्याला थोडंसं माहिती असल्यामुळे या गोष्टी सांगतोय. जसं इथं ऍथलेट्स फूट म्हणतो आपण, किंवा ह्या सगळ्या फंगसमुळे येणाऱ्या सगळे प्रॉब्लेम्स आहेत, आणि ऑफकोर्स ते प्रॉब्लेम्स फंगस उगीच आले असं कधीही होत नाही. जर का आपण आपली दिनचर्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा कधी जरी चुकत असतील, एक्सेस काही गोष्टी होत असतील, तर फंगल इन्फेक्शन्स हे नक्की होतात. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचा पण आपण थोडाफार माहिती करून जर घेतलं, तर मुद्दाम हे फोटोग्राफ्स मी इथे दाखवतो. तर काही येस्टच्या जाती आहेत, काही ट्रायकोफायटांसारख्या जाती आहेत फंगसच्या, की ज्याच्यामुळं खूप वेळेला आपल्याला इन्फेक्शन्स होतात, आणि त्याचबरोबर प्राण्यांना सुद्धा आपल्याला इथे इन्फेक्शन झालेले दिसत आहेत. या बकरीच्या इथे समोर नाकाच्या साईडला तो डर्मॅटोफाइट्स आलेले आहेत. इथे पण कुत्र्यांच्या डोक्यावरती सुद्धा आपल्याला, तोंडावरती किंवा स्किनवरती हे असे फंगस आलेले दिसतात. त्याचबरोबर तोंडावरती असू द्यात माउथ अल्सर्स म्हणूया, किंवा स्किनवरती आलेले रॅश असू देत, नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी आपले जे काही फंगस येतं, तर ते सगळे फंगस हे अशा प्रकारचे असतात. हा जर का फोटो मी अगोदर दाखवला असता, तर आपण म्हणाला असतात की क्या बात आहे, किती सुंदर त्याचे फोटोग्राफ्स, ते स्पोर्स दिसत आहेत, हे जे दिसत आहेत हे सगळे बीजाणू दिसत आहेत त्याचे, आणि हे बीजाणूच आपल्याला नंतर आपल्याकडं जे काही फंगल इन्फेक्शन्स होतात वरती, ते त्याच्यामुळेच होतात. तर तसेच प्लांट्स वरती पण होतात. रस्ट ज्याला म्हणतो आपण, तांबेरा म्हणतो, जसं मगाशी मी सरांचा उल्लेख केला, डॉक्टर ए.व्ही. साठे सरांचा. तर 1969 साली मायकोलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिकेने ह्या न्यूज लेटरमध्ये त्यांचं खूप गाजलेली कविता, जी जगभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी समजून घेतली, आणि खूप तारीफ केली सरांची, आपल्या इंडियन सायंटिस्टची. खरोखरच प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे अशी ही गोष्ट आहे. तर 1969 साली त्यांची या व्हॉल्यूम मध्ये त्यांनी पब्लिश केली कविता, आणि इथं रस्ट गॉड रॉबिगस, म्हणजे थोडक्यामध्ये जी काय तांबेर आहे त्या तांबेऱ्याचं संपूर्ण जीवन चक्र या कवितेमध्ये दिलेलं आहे. ओ मायटी रस्ट गॉड रॉबिगस, वी नो यू आर अ फंगस, पक्सिनिया ग्रॅमिनिस ट्रिटिसाय दाय नेम, डिस्ट्रक्शन ऑफ व्हीट क्रॉप दाय फेम, 4 stages that your life cycle carries, half on wheat and half on barberries. आणि मग बाकीचं पुढचं त्याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत, आणि हे सगळे सायंटिफिक डिटेल्स आहेत, आणि ह्या प्रत्येक याच्यामध्ये, प्रत्येक ओळीमध्ये, प्रत्येक शब्दामध्ये त्या संपूर्ण जीवनचक्राचा, त्या रसच्या, तांबेऱ्याचा
त्यांनी इथं डिस्कशन केलेलं आहे आणि ते अत्यंत सायंटिफिक आहे. आणि कवी म्हणाल तर कवितेच्या माध्यमातून सुद्धा हे सायंटिफिकली खूप खूप परफेक्ट लिहिलेलं आहे. म्हणूनच आपल्या साठे सरांची ही कविता आपल्याला नक्कीच अभिमानास्पद वाटेल. डॉक्टर साठे सर त्यांचीच कविता पहिल्यांदा मी वाचून मुद्दामून दाखवली, कारण माझ्या आयुष्यामध्ये आलेली फार ही मोठी माणसं आहेत आणि आय एम व्हेरी मच म्हणजे लकी ज्याला म्हणतो. आणि सरांच्याच मिसेस मला माझ्या गरवारे कॉलेजला आमच्याकडं आम्हाला शिक्षिका होत्या. तर खूप चांगला मला वाटतं ह्या सगळ्या लोकांशी कम्युनिकेशन असल्यामुळं मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याच्यातल्याच थोड्या गोष्टी मी आपल्यासमोर इथं मांडतोय. तर बऱ्याचदा आपल्याकडं ह्या ज्या काही अशा गोष्टी आपण थोडंसं स्टोरेजच्या माध्यमातून थोडा विचार जर केला तर स्ट्रॉबेरी असू द्यात किंवा कुठलीही फळं असू द्यात, आपण बऱ्याचदा ही पॅक्ड फूड आपण बऱ्याचदा आणत असतो पॅक्ड फ्रुट्स. तर हे जे पॅक्ड फ्रुट्स असतात त्या पॅक्ड फ्रुट्स वरती पण बऱ्याचदा आपण जर नीट पाहिलं नाही तर खूप दिवस जर झाले तर थोडेसे असे मोल्ड आल्यासारखे दिसतात. हे व्हाईट कलरचं जे आलेलं दिसतंय हे एक प्रकारचं किंवा रेडिश आय मीन ग्रीनिश कलर, जरा डल ग्रीन कलर जर पाहिलेलं असेल तर असेही काही वेगळ्या प्रकारचे फंगस इथं येताना दिसतात. आणि ह्या प्रत्येक फंगसचा काहीतरी रोल आहे. कुठलंही फंगस कुठल्याही याच्यावरती येतं असं अजिबात नाहीये. त्यामुळं जो सबस्ट्रॅटम थोडक्यामध्ये ज्याच्या भागावरती किंवा ज्या फ्रूटवरती हे येतंय त्या फ्रुट्स मधला कंटेंट जो आहे आतमधला, मग तो शुगरी कंटेंट असेल तर येणारे फंगस वेगळे आहेत, तो थोडासा ऑइली कंटेंट असेल तर ते येणारे वेगळे आहेत, थोडासा तो कायटिन असलेला कंटेंट असेल तर येणारे फंगस वेगळे आहेत, येणाऱ्या बुरश्या वेगळ्या आहेत, थोडासा तुम्ही म्हणाल लाकडाचा म्हणजे थोडक्यात जर आपण त्याला स्टार्च कंटेंट असेल तर येणारे फंगस वेगळे आहेत. त्याचबरोबर काही जर का आपण कुजलेली लाकडं जर पाहिली तर कुजलेल्या लाकडांवरती येणारे फंगस आणखीनच वेगळे आहेत. म्हणजे काय थोडक्यामध्ये प्रत्येक फंगसची कशावरती त्यांनी वाढायचं हे त्या फंगसनी ठरवलेलं आहे आणि त्यामुळे तेच फंगस त्या गोष्टीवरतीच वाढतं. आता हे फंगस तुम्हाला लाकडावरती आलेलं नाही दिसणार किंवा ईस्ट जे आहे ते लाकडावरती तिथं ग्रो होतंय असं दिसणार नाही तुम्हाला, कारण का प्रत्येक फंगस कशावरती नक्की ते वाढतं, ती बुरशी कशावरती वाढते हे ठरलेलं असतं. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर रायझोपस आपण ह्या टोमॅटो जे काही सडलेले असतात बऱ्यापैकी त्याच्यावरती आपण जर पाहिलं तर त्याच्यावरती रायझोपस नावाची बुरशी आपल्याला मिळते. त्याचबरोबर काही सिट्रस लिंबू वर्गीय जर का आपण काही फळं पाहिली तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला काही ॲस्कोमायसिट या प्रकारामधले फंगस आपल्याला एजिलिओमायसिस किंवा ॲस्परजिलस, मायक्रोस्पोरियम, देन व्हर्टिसियम, मोनिलिया फ्रुटिकुला वगैरे वगैरे असे हे फंगस आपल्याला त्याच्यावरती आलेले दिसतात. आणि प्रत्येक कुठल्या फेजमध्ये ते आहे, म्हणजे टोमॅटो पूर्ण पिकलेलं आहे आणि ते सडलंय तर त्याच्यावरती येणारं वेगळं आहे. पण जर का हिरवीगार टोमॅटो आपण 1-2 दिवस पिशवीमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पूर्ण रॅप करून बंद करून ठेवून दिली तर त्याच्यावरती येणारं फंगस वेगळं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये ते कुठल्या कंडिशनमध्ये आहे, किती टेम्परेचर त्याच्या तिथं आजूबाजूला आहे, किती मॉइश्चर कंटेंट त्याच्या आजूबाजूला आहे, या सगळ्या गोष्टी या सगळ्या फंगससाठी अत्यंत महत्वाच्या असतात. मग त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ही बाकीची फ्रुट्स जर पाहिली सिट्रस लिंबू वर्गीय तर त्याच्यामध्ये आपल्याला येणारे काही ॲस्परजिलस आहेत, काही पेनिसिलियम आहेत, ओके. त्याचबरोबर काही फ्युझॅरियम सारखे पण आहेत. आता या प्लांटवरती पडणारे काही जे रोग आहेत, तुम्ही प्लांट्स असे घेतले काही आणि पिशवीमध्ये टाकून ठेवले तर त्या प्लांट्सवरती येणारे फंगस सुद्धा खूप वेगवेगळे आहेत. त्याचबरोबर हे तांबेरा जे म्हणतात मी मगाशी तुम्हाला, तो पक्सिनिया एक वेगळा आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सबस्ट्रॅटम वरती म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या बेसिसवरती हे वेगवेगळ्या प्रकारचे फंगस येत आहेत. आता आपण बऱ्याचदा सँडविचेस वगैरे प्रिझर्व्ड आपण खातो किंवा काही पॅकिंग मध्ये करून ठेवलेले सँडविचेस पण आपण खातो. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की कृपा करून असे खूप दिवसाचे जर का पॅकिंग केलेलं जर दिसलं आपल्याला तर ते जरा थोडंसं पडताळून पहा आणि मगच घ्या. अदरवाईज त्या सँडविचेसच्या आतमध्ये जे काही मटेरियल टाकलेले त्याच्यावरती एखादं फंगस आलेलं असू शकतं, काही बॅक्टेरियाची ग्रोथ आलेली असू शकते, त्यामुळे ते तुमच्यासाठी पोटासाठी अत्यंत वाईट आहे. तर त्यामुळं शक्यतो ह्या गोष्टी घेत असताना जिथं फ्रेश मिळतं अशा ठिकाणचंच आपण शक्यतो ते खाण्याचा ट्राय करावा, अन्यथा आपल्याला पोट बिघडणं वगैरे वगैरे सारख्या गोष्टी होऊ शकतात. तर हे जे काही आपल्याला समोर दिसतंय
एक सँडविचचा हे सरळ भाग आपल्याला ठेवला तर ते जरा चांगलं वाटतंय. पण तेच जर का उलटं करून जर पाहिलं, तर आपल्याला खालच्या बाजूला थोडंसं मॉइश्चर कंटेंट आल्यासारखं दिसतंय आणि ते ग्रीन झालंय. ते ग्रीन का झालंय? कारण का त्याच्यामध्ये ॲस्परजिलस नावाचं फंगस आलेलं आहे. त्याचबरोबर आता हे कलिंगडाची ही फोड आहे. त्या कलिंगडाची फोड फ्रिजमध्ये बऱ्याचदा आपण उघडं ठेवतो. तर फ्रिजमध्ये सुद्धा बॅक्टेरियल कंटेंट, कारण तेवढ्या टेम्परेचरला वाढणारे बॅक्टेरिया आणि तेवढ्या टेम्परेचरला वाढणारे फंजाय पण असतात. तर त्यामध्ये आता हे जे आहे हे रायझोपस नावाचं फंगस आहे. हे रायझोपस नावाचं फंगस याच्यावरती आपल्याला आलेलं दिसतंय. त्याचबरोबर हे लिंबूवर्गीयमध्ये मगाशी सांगितलं तसं ॲस्परजिलस इथं आपल्याला आलेलं दिसतो. या ॲस्परजिलसमध्ये भरपूर व्हेरिएशन्स आपल्याला मिळतात कलरमध्ये. ग्रीन आहेत, त्याचबरोबर ब्लॅकिश आहेत, ब्राउनिश आहेत, ओके, ब्लूइश आहेत. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे ॲस्परजिलस आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्याचबरोबर इथंही हे ग्रीनिश कलरचे ॲस्परजिलस, आता हे ॲस्परजिलस ग्रीनिश आणि थोडंसं ब्लॅकिश टेंजकडे जाणारं ॲस्परजिलस नायजर नावाचं हे एक फंगस आहे. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही तर ॲस्परजिलस नायजर हे जे फंगस आहे, आता हे जे काही मला वाटतं ही वांगी आहेत आणि ह्या वांग्यावरती इथं ते आलेलं आहे. तर हे जे ॲस्परजिलस नायजर आहे हे जर का आपण प्रयोगशाळेमध्ये वाढवलं, म्हणजे जरी आता इथं त्यांनी वांगी नासवलेली असतील तरी सुद्धा प्रयोगशाळेमध्ये वाढवल्यानंतर हे ॲस्परजिलस तुम्हाला, आपण जे सायट्रिक ऍसिड वापरतो ना वेगवेगळ्या पदार्थांमध्ये थोडासा आंबटपणा आणण्यासाठी, तर ते सायट्रिक ऍसिड जे प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपण बऱ्याचदा वापरतो आणि आंबटपणा येण्यासाठी, तर ते तयार करण्याचं काम हे फंगस करतं ॲस्परजिलस नायजर. तर हे सायट्रिक ऍसिड त्याच्यापासून तयार केलं जातं, जे एवढ्या विपुल प्रमाणामध्ये आपल्याला कुठेही कुठल्याही दुकानामध्येच गेलात तरी आपल्याला हे सायट्रिक ऍसिड लगेच आपल्याला उपलब्ध होतो. कारण का हे सगळं लिंबापासून तयार केलेलं नसतं, तर हे ॲस्परजिलस नायजर पासून केमिकल पद्धतीने, थोडक्यामध्ये ते ॲस्परजिलस नायजर अशा मोठ्या मोठ्या टँकमध्ये वाढवून ते त्याचं आणि ते सगळं असेप्टिक कंडिशनमध्ये वाढवून त्यामध्ये सगळं खालच्या बाजूला हे ॲस्परजिलस वरती वाढत असतं आणि ॲस्परजिलसच्या खालच्या बाजूला जे पाणीदार सगळं मीडियम आहे ज्याच्यावरती ते वाढवलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं ते सायट्रिक ऍसिड सोडत असतं. तसे इंटरेस्टिंग काही गोष्टी आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपण आपल्या फायद्याची आहे, त्याच वेळेला आपल्याला ती असं वाटते की अरे ही खऱ्या अर्थाने उपयोगाचं आहे, पण अदरवाईज नसेल तर ते आपण म्हणतो की त्रासदायक. तर असं अजिबात नाहीये. प्रत्येक जीवाणू, विषाणू जे काय असेल तर प्रत्येकाचा एक निसर्गामध्ये एक रोल आहे आणि त्या रोलनुसार ते चालू असतं. बऱ्याचदा आपल्या इथं जे काही लोणचं वगैरे आपण खातो त्या लोणच्याला वरती असं फंगस आलेलं दिसतं. तर एवढं जर का डेन्स असेल तर ते प्लीज आपण खाऊ नका, कारण का त्या लोणच्यामध्ये आतमध्ये सुद्धा हे जे काही फंगस आहे त्या फंगस आतमध्ये केमिकल सगळे वेगवेगळे तयार झालेले असणार आहेत आणि ते आपल्या पोटासाठी नक्कीच चांगलं नाहीये. त्यामुळं हे आलेलं शक्यतो आपण नाही खाल्लं तर चांगलं होईल. कारण पण बऱ्याचदा खेडोपाडी मी जर पाहिलं तर बऱ्याचदा तो वरचा तवंग किंवा आलेलं ते हे जे आहे हे काढून टाकून ते खाल्लं जातं, पण नकळत काही वेळेला पोटाचे आजार त्याच्यामुळे बळावतात. तर त्यामुळे शक्यतो आपण असं जर का काही इन्फेक्टेड खात असेल तर कृपा करून ते खाऊ नका. आणि मगाशी आपल्या सरांनी एक सांगितलं की मागे एका डब्यामध्ये ते फंगस, म्हणजे ते बुरशी आलेली भाकरीसारखं ते फंगस आलेलं ते ठेवायचं, नंतर ते वाढतं आणि मग ते आपण आपल्या पिठामध्ये मिक्स करायचं आणि करायचं. तर तो जो प्रकार आहे तो एक प्रकारचा ईस्टच आहे, त्याला कर्गोष्क चहा असं त्याचं नाव होतं. तर तो कर्गोष्क चहा म्हणजे थोडक्यामध्ये ते चहामध्ये टाकून ते वाढवायचं, म्हणजे चहा अगोदर करून घ्यायचं आणि त्या चहामध्ये ती भाकरीसारखं ते सोडायचं आणि मग ते वाढतं, ते केमिकल त्याच्यामध्ये सगळे सोडत राहतं, जसं मी ॲस्परजिलस नायजरचं सांगितलं तसं. आणि नंतर ते जे काही खाली जो काही चहा राहतोय त्याचा मी ते डिग्रेडेशन झाल्यानंतर फर्मेंटेड जे काही ड्रिंक तयार होतं ते जर का आपण थोडं थोडं घेतलं तर आपल्या तब्येतीला ते खूप चांगलं आहे. थोडक्यामध्ये अल्कोहोलिक कंटेंट जो आहे, जसं आपण फ्रुट्स का खातो तर ते अल्कोहोलिक कंटेंट पण त्याच्यामध्ये आहे आणि थोडंसं अल्कोहोल शरीराला नक्की उपयोगाचं असतं आपल्या क्रियेसाठी. तर त्यामुळे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींना काहीतरी सायंटिफिक नक्की बेस आहे. आणि सगळ्यात बेसिक गोष्ट या सगळ्या गोष्टींचा खरं तर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आयुर्वेद अभ्यास करणं फार महत्वाचं आहे, कारण का ह्या सगळ्या गोष्टी आयुर्वेदामध्ये केव्हाच लिहून ठेवलेल्या आहेत. आपण काही सायन्स काही आता वेगळं सांगते अशातला भाग नाही, पण त्याचं खऱ्या अर्थाने एक ज्याला आपण म्हणतो की केमिकल लेवलला सेटअप किंवा चेकिंग करून या गोष्टी सायंटिफिकली प्रूव्ह करून लोकांपर्यंत जर का आपण आणू शकलो तर फार मोठी क्रांती भारतामधूनच होऊ शकते असं माझं मत आहे. त्याचबरोबर छुंदा ज्याला म्हणतो आपण, याच्यावरती सुद्धा बऱ्याचदा मला वाटतं फंगस असं वेगळ्या प्रकारचे हिरवे किंवा असे फंगस आलेले दिसतात. पण हे आपण प्रिझर्व ज्यावेळेस करतो
हे आपण प्रिझर्व ज्यावेळेस करतो तर त्यावेळेस त्या प्रिझर्व केल्यानंतर थोड्या दिवसांनी म्हणजे थोडं आपण जर का अनुभव घेतला असेल तर थोडं हे खाल्ल्यानंतर आपल्याला थोडीशी सुस्ती येते, थोडंसं आपल्याला आळस आल्यासारखा येतो. कारण का, हे ज्यावेळेस आपण बाटलीमध्ये भरून ठेवतो त्यावेळेस ते शुगर कंटेंट त्याच्यामध्ये जास्ती असतो आणि त्यामध्ये सॅकॅरोमायसस नावाचं म्हणजे थोडक्यात यीस्ट डेव्हलप होतं आणि ते डेव्हलप झालेलं यीस्ट हे सगळं त्याच्यामध्ये अल्कोहोलिक कंटेंट फर्मेंटेशन करतं, याचं किण्वनाची प्रक्रिया करतं आणि त्यामुळे त्यामध्ये अल्कोहोलचा कंटेंट पण तयार होतो आणि म्हणून आपल्याला ते खाल्ल्यानंतर थोडीशी सुस्ती आल्यासारखी येते, ते त्याचं कारण. त्याचबरोबर बऱ्याचदा मगाशी मी सांगितलं जसं स्ट्रॉबेरीवरती मी दाखवलं होतं फंगस, तसंच हे मिरचीवरती सुद्धा येणारे फंगस आहेत आणि प्रत्येकाच्या स्पीसीज वेगवेगळ्या आहेत, व्हरायटी वेगवेगळ्या आहेत किंवा सब व्हरायटीज असतील काही, त्या पण वेगवेगळ्या आहेत. तर असं हे फंगस आपल्याला स्ट्रॉबेरीवरती बघायला मिळतं. त्याचबरोबर आता यीस्ट जे मी म्हटलं किंवा काही मोल्ड्स, तर नॉर्मली फूड की जे आपण म्हणतो की अन्नधान्य म्हणतो ते त्या अन्नावरती येणारे दोनच मॅक्सिमम फंगस आहेत. ते म्हणजे यीस्ट पहिलं म्हणजे किण्वन करणारी जी काही सॅकॅरोमायसस आहे आणि दुसरं म्हणजे मोल्ड, ज्याला आपण ॲस्परजिलस, पेनिसिलियम वगैरे सारखे मोल्ड आहेत, तर ते मोल्ड येणार. तर ह्या दोन प्रकारामध्ये जास्तीत जास्त आपल्याला ते ऑर्गॅनिझम दिसतील आणि त्याच्यातले जे काही बीजाणू आहेत ते बीजाणू सहज हवेमधून इकडून उडून तिकडच्या साईडला पडल्यामुळे दुसरं अन्न खराब व्हायला लगेच सुरुवात पण होऊ शकते. असे हे इतकं साधं सोपं डिस्पर्सल ज्याला म्हणतो आपण, म्हणजेच जे काही स्पोर्स आहेत, जे बीजाणू आहेत, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रिया इतकी सोपी असते. म्हणजे खरं तर मी आताही सांगितलं तर आपल्याला टेन्शन येईल सगळ्यांना, पण हे त्रिकालवादी सत्य असं म्हणायला हरकत नाही. आपण दररोज कित्येक लाखो कोटी वेगळ्या प्रकारचे बुरशांचे बीजाणू हे आपण इनहेल करत असतो श्वासावाटे. कित्येक लाखो कोटी बुरशांचे जे काही बीजाणू आहेत ते आपण दररोज श्वासोश्वासाद्वारे आपण आपल्या शरीरामध्ये घेत असतो, फुफ्फुसामध्ये घेत असतो. पण त्यातले काही वेळेला काहींना ॲलर्जी होते काही ठराविक एरियामध्ये गेल्यानंतर, कारण का त्यांना ते जे काही बीजाणू असतील किंवा काही ज्याला आपण पोलन ग्रेन्स असं म्हणतो की वनस्पती जे काही परागकण आहेत, ते परागकणांची सुद्धा काही लोकांना ॲलर्जी असते. पण परागकण हे सपुष्प वनस्पतींमध्ये मधले असतात. मात्र हे जे आहे हे सगळं जे आहे ते क्रिप्टोगॅन्स, थोडक्यात अपुष्प या प्रकारामध्ये हे मोडत असतं. यामध्ये यीस्ट आणि मोल्ड्स असे का वाढतात त्याच्यामध्ये, ते तर त्यांना ऍसिडिक जे काही वातावरण असतं ते जास्त आवडतं आणि त्या वातावरणामध्ये ते जास्त चांगल्या प्रकारे वाढू शकतात. तर त्याचबरोबर बनाना, थोडक्यात आपण जे काही केळी म्हणतो त्या केळीमध्ये सुद्धा केळीच्या प्लांटला कोलेटोट्रायकम नावाचा एक फंगस आहे, तो त्याच्यावरती वाढतो. त्याचबरोबर हे यीस्ट जे म्हणतोय आपण, ह्या यीस्टचा आपण पॉझिटिव्ह जर का यूज पाहिला तर वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज ज्याला म्हणतो आपण, ज्याला आपण वायनरी इंडस्ट्रीज म्हणतो किंवा द्राक्षापासून तयार केलेली वाईन, हे जे सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा फर्मेंटेशनचा या बुरशांचा असतो. आणि ऑफकोर्स ह्या बुरशा येऊ नयेत म्हणून बऱ्याचदा आपण काही केळाला त्याचे काही केमिकल्स वापरतो, काही प्रिझर्वेटिव्ह वापरतो. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं सायट्रिक ऍसिड, तसेच काही केमिकल प्रिझर्वेटिव्ह पण लोक वापरतात. पण त्याला कंट्रोल करण्यासाठी फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन FDA ची परवानगी आपल्याला घ्यायला लागते. ते किती प्रमाणामध्ये वापरणार आहात, ते माणसांना घातक कितपत आहे आणि किती पर्सेंटेज आपल्याला जे आपल्याला सूट होऊ शकतं बॉडीला, ह्युमन बॉडीला, त्याचं सगळ्याचं चेकिंग आपल्याला करायला लागतं, तरच त्या गोष्टींना परवानगी मिळते, अदरवाईज मिळत नाही. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी खूप हे वेगळं सायन्स आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि ह्या सायन्स निर्माण करायला कारणीभूत जर कोण असेल तर ह्या बुरशा आहेत आणि ऑफकोर्स काही जीवाणू आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मुद्दामून मी इथं सांगतोय. तर हे सगळ्या गोष्टी करत असताना त्या प्रत्येक, मगाशी मी सांगितलं की प्रत्येक फंगस हे प्रत्येक कुठल्या ठिकाणी, कुठल्या सबस्ट्रॅटमवरती, कुठल्या पदार्थावरती वाढणारे हे ठरलेलं असतं. याचं कारणच की याच्यामध्ये असणारी वेगवेगळ्या प्रकारची जी आपण एन्झाईम्स म्हणतो, ती एन्झाईम्स असतात आणि ती एन्झाईम्स नक्की कुठल्या प्रकारचं स्पॉइलेज करतात. त्याचा हा एक छोटासा चार्ट इंटरनेटवरनं मी घेतलेला आहे. आणि ॲस्कॉर्बिक ऍसिड ऑक्सिडेज एन्झाईम हे व्हेजिटेबल्सला डिस्ट्रक्ट करतं. डिस्ट्रक्शन ऑफ व्हिटॅमिन सी ते त्याच्यामुळे होतं. नाहीतर लायपो ऑक्सिजनेज हे जे आहे हे व्हेजिटेबल्सला डिस्ट्रक्शन ऑफ व्हिटॅमिन ए
आणि त्याच्यामुळे फ्लेवर जो आहे तो फ्लेवर नाहीसा होतो. त्याचबरोबर काही पेक्टिक एन्झाईम्स असतील तर डिस्ट्रक्शन ऑफ पेक्टिक सबस्टन्सेस त्याच्यामुळे होतात. त्याचबरोबर काही प्रोटीएजेस असतील तर ते एग्स, थोडक्यामध्ये रिडक्शन ऑफ शेल्फ लाईफ ऑफ फ्रेश अँड ड्राईड होल एग्स, अंडी जर का जास्ती काळ आपण फ्रीजमध्ये ठेवलीत तर त्याच्यावरती सुद्धा बऱ्याचदा ते फंगस येतात. का बरं ते फंगस त्याच्यावर वाढतात? तर ऑफकोर्स जास्ती हाय प्रोटीन असणारे जे काही मटेरियल आहे, ते फिश असेल किंवा काही मीट असेल किंवा जे काय असेल त्याच्यामधून प्रोटीएजेस जास्ती ज्यांच्यामध्ये असे फंगस ते डेव्हलप होणार आणि ते त्याला स्पॉइल करणार. अशा ह्या सगळ्या जे काही म्हणतो आपण ते काही केमिकल सेटअप त्या फंगसमध्ये असणारेच फंगस त्याच्यावरती वाढणार आहेत आणि त्याची स्पॉइलेजची ऍक्शन ही अशी असणार आहे. त्याच नंतर काही वेळेला लाईट सुद्धा बऱ्याचदा फूड जे आहे ते स्पॉइल होतं आणि ऑफकोर्स त्याच्यामधलं व्हिटॅमिन डी जे आहे, व्हिटॅमिन सी जे आहे किंवा जे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत ते फोटोसिंथेटिक पिगमेंट सुद्धा बऱ्याचदा ह्या प्लांट्स मधले लाईट इंड्युस्ड रिॲक्शन्समुळे कधी कधी स्पॉइल होऊ शकतात, जे आपण पालेभाज्या खातो त्यांच्यामध्ये. त्याचबरोबर ऑटो ऑक्सिडेशन नावाची एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये द लिपिड्स ऑफ मेनी फूड्स आर ससेप्टेबल टू केमिकल ब्रेकडाऊन. थोडक्यामध्ये जे काही लिपिड्स असतात त्या लिपिड्सचं ऑफकोर्स अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स प्रेझेंट इन द लिपिड, त्याचं ऑटो ऑक्सिडेशन होऊन त्यामध्ये आपल्याला काही चेंजेस त्याच्यामध्ये होऊ शकतात. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. त्याच्यामध्ये मिलार्ड रिॲक्शन म्हणून एक वेगळा प्रकार आहे विच दॅट कॉजेस मेजर फूड स्पॉइलेज इन नॉन एन्झायमॅटिक ब्राउनिंग. थोडक्यामध्ये वेगळ्या प्रकारचं एक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये नॉन एन्झायमॅटिक ब्राउनिंग जे होतं त्याला मिलार्ड रिॲक्शन असं म्हटलं जातं. आणि ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन ही रिड्युसिंग शुगर्स मध्ये आणि अमायनो ग्रुप्स प्रोटीन्समध्ये, थोडक्यात अमायनो ऍसिड्स आणि प्रोटीन्समध्ये फूडमध्ये असणाऱ्यामध्ये ही म्हणजे होते. तर अशा काही गोष्टी आहेत मला आपल्याला जस्ट हायलाइट त्याचं द्यायचं होतं. पण आपण जे काही रेग्युलर आपल्या रुटीनमध्ये काही जे काही फ्रुट्स असतील किंवा फूड असेल ते आपण जे वापरतो त्यामध्ये ब्ल्यू रॉट जो आहे तो पेनिसिलियम मुळे नॉर्मली आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर डाउनी मिल्ड्यू जो आहे, ग्रेप आपण मला वाटतं आपण ग्रेप्सचं प्लांट पाहिले की नाही मला माहिती नाही, पण द्राक्षाचं जर का प्लांट आपण पाहिलं असेल तर त्याला इन्फेक्ट करण्यासाठी हा जो फायटोप्थोरा इन्फेस्टान्स नावाचा हा जो डिसीज आहे, या डिसीजमुळे द्राक्षाची पानं जी आहेत त्या पानांवरती आपल्याला हे मिळतं आणि नंतर ते फ्रुट्सवरती पण थोडं थोडं इन्फेक्शन आपल्याला आलेलं दिसतं. त्याचबरोबर अत्यंत कॉमन असणारा दररोज आपल्याला दिसणारा म्हणजे हा जो ब्लॅक रॉट आहे ओनियनचा. तर कांदा जो आहे, कांद्याचं वरचं साल टर्फल आपण काढलं की आतमध्ये असा पूर्ण काळं झालेलं दिसतं. आपल्याला वाटतं आता हा कांदा संपलेला आहे. तर ते इन्फेक्शन तेवढं डीपली पेनिट्रेट करत नाही, पण जास्ती प्रमाणात जर आपल्या शरीरात गेलं तर ते आपल्याला त्रासदायक ठरू शकतं. तर हे ब्लॅक रॉट जे आहे तो ऍस्परजिलसमुळे होतो. त्याचबरोबर जिओट्रायकम म्हणून आहे तो सोअर रॉट म्हणतात त्याला. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे फंगल डिसीजेस आहेत. त्याचबरोबर आपले जे काही सिरियल्स आहेत त्या सिरियल्सवरती रायझोपस म्हणून जे फंगस आहे ते फंगस बऱ्याचदा आपल्याला आलेलं दिसतं. त्याचबरोबर जरी किण्वनाची प्रक्रिया ह्या यीस्टमुळे होत असतील तरी सुद्धा काही यीस्ट जे आहेत ते सॅकॅरोमायसिस डायास्टॅटिकस नावाचं जी स्पीसीज आहे विच ग्रोज ऑन डेक्स्ट्रेन्स दॅट ब्रिव्हर्स यीस्ट कॅनॉट युटिलाइज. त्यामुळं असेही काही प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन्स येऊ शकतात की जे यीस्टमुळेच त्या प्रोसेसला प्रॉब्लेम होतोय. सो इन आयदर केस स्पॉइलेज बाय द यीस्ट रिझल्ट इन द डेव्हलपमेंट ऑफ टर्बिडिटी ऑफ फ्लेवर्स अँड ओडर्स. थोडक्यामध्ये ते यीस्ट उपयोगी जसे आपल्यासाठी थोडक्यात आपल्याला वाटतं की ते त्या यीस्टमुळे तो फ्लेवर डेव्हलप होतो आणि अल्कोहोल तयार होतं, पण त्याचबरोबर असेही काही यीस्ट आहेत की ज्याच्यामुळं ते तयार झालेले फ्लेवर्स आणि ते जे काही क्लॅरिटी असते त्या सोल्युशनची ती सगळी जाते. त्याला टर्बिडिटी असं म्हणायचं. आणि काही फ्लेवर्स त्याच्यामध्ये जे डेव्हलप झालेले असतात ते पण जातात. तर हे यीस्ट हे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मगाशी मी म्हटलं होतं, तर त्या स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये पाहिल्यानंतर ह्या यीस्टची पेशी ही साध्या मायक्रोस्कोप खाली ही अशी दिसते, लाईट मायक्रोस्कोप खाली. आणि ती जर का आपण एनलार्ज करून पाहिली थोडीशी तर ही SCM मध्ये स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये ही अशी दिसते. ते थोडंसं आणखी मॅग्निफिकेशन जर वाढवलं तर ही एक पेशी ही जी आहे ही एक पेशी इथं जर मोठी करून पाहिली तर ही अशी दिसते. तर इतकं हे स्मॉल दिसणारं हे यीस्ट असतं.
पण हे यीस्ट जेवढं चांगलं तेवढंच त्याच्यामधल्या काही स्पीसीज वाईट पण असतात, कारण त्या स्पीसीजमुळं युरिनरी इन्फेक्शन्स या यीस्टमुळं, म्हणजे सॅकॅरोमायसिसच नाही तर कॅन्डिडा नावाचं जे फंगस आहे त्या कॅन्डिडा, इट इज ऑल्सो वन टाईप ऑफ यीस्ट. त्या यीस्टमुळे बऱ्याचदा अशा काही युरिनरी इन्फेक्शन्स सुद्धा होतात. त्यामुळं ह्या वाईन्समध्ये आपल्याला कॅन्डिडा व्हॅलिडा इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्पॉइलेज यीस्ट इन वाईन. म्हणजे कॅन्डिडाच्या काही स्पीसीज ज्या आहेत ह्या अत्यंत घातक आहेत आणि त्या यीस्टच्या सगळ्या जे काही प्रॉडक्ट्स असतात त्याला सगळ्याला प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. त्याचबरोबर काही फंगल फूड जे मगाशी मी सांगितलं त्यामध्ये अल्टरनॅरिया, टोमॅटोवरती जर आपण पाहिलं तर अल्टरनॅरिया सुद्धा आहे, क्लॅडोस्पोरियम, फ्युझॅरियम, स्टेमफायलियम. त्याचबरोबर मक्यावरती वाढणारे पेनिसिलियम ॲज वेल एज रायझोपस, असे हे वेगवेगळ्या प्रकारचे फंगल फूड जे स्पॉइलेज होत असतं. त्या स्पॉइलेजमध्ये बऱ्याचदा हे फंगसचा हातभार बऱ्याच प्रमाणामध्ये असतो आणि शक्यतो हे फंगस आल्यानंतर शक्यतो तो जो पार्ट आहे किंवा तो जो काही अन्न पदार्थ आहे तो शक्यतो आपण खाऊ नये असं माझं आपल्याला सजेशन आहे, कारण का इट क्रिएट्स प्रॉब्लेम फॉर युअर हेल्थ. तर हे पेनिसिलियम मगाचपासून म्हणतो, हे नक्की कसं दिसतं तर इथं लॅबोरेटरीमध्ये जर वाढवलं तर ह्या पेट्री डिशेसमध्ये आपल्याला हे असं त्याचे वेगवेगळे स्ट्रेन्स वाढवता येऊ शकतात. ॲस्परजिलस असू द्यात किंवा पेनिसिलियम असू द्यात. तर साध्या मायक्रोस्कोप हे आपल्याला असं दिसतं आणि थोडंसं स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये जर का पाहिलं तर हा एवढा पार्ट जर का इनलार्ज केला तर आपल्याला याच्यामध्ये आलेले कोनिडिया फोर्स आणि वरती आलेले स्पोअर्स, असे कोनिडिया ज्याला म्हणतात आपण, तर ते फंगल टॉक्सिन्स या फंगसमुळं त्या अन्न पदार्थामध्ये डेव्हलप होतात. फॉर एक्झाम्पल अफ्लाटॉक्सिन्स सारखे. आणि हे जे काही असतात ते सगळे आपल्या शरीरामध्ये जे काही न्यूक्लिक ऍसिड्स असतात, थोडक्यात जे काही केंद्रकामध्ये जे काही आपला डीएनए असतो त्या डीएनए मध्ये काही चेंजेस करू शकतात. त्याचबरोबर काही कार्सिनोजेन्स असतात की जे कार्सिनोजेनिक इफेक्ट आपल्या बॉडीवरती त्याची होऊ शकतात. त्यामुळे फंगल टॉक्सिन्स पासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे. त्याचबरोबर बऱ्याचदा काही लोक जे मासे खातात त्या माशांच्या बॉडीवरती असे पॅचेस आलेले दिसतात आपल्याला, तर कृपा करून ते मासे पण अजिबात आपण खाऊ नका, कारण त्या माशांमध्ये इन्फेक्टेड पोर्शन जो आहे त्यामध्ये हे असे फंगस तिथे सॅप्रोलिग्निया सारखे डेव्हलप झालेले असतात आणि त्यामुळे फंगल टॉक्सिन्स त्याच्यामध्ये आलेले असतात. तर पिकांवरती पडणाऱ्या ज्या काही बुरशी असतात त्याच्यामध्ये मगाशी पाहिलेला जो काही रस आहे, तांबेर आहे, तसंच बाजरीवरती पडणारा हा एक अर्गट नावाचा रोग आहे, क्लॅव्हिस पर्प्युरिया म्हणून हे प्लॅन्ट आहे. प्राध्यापक प्रके घाणेकर सरांच्या पुस्तकामध्ये आपण याच्याबद्दलचे डिटेल्स वाचले तर आपल्याला एक वेगळं जग त्याच्यामध्ये दिसेल. खूप चांगलं पुस्तक आहे. तर मला वाटतं आपण प्राध्यापक प्रके घाणेकर सरांची पुस्तकं जर का पाहिली तर प्रत्येक पुस्तकामध्ये ही विविधता आहे आणि त्यामध्ये या अर्गट रोगाचं एका पुस्तकामध्ये त्यांनी इथं रेफरन्स दिलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर नंतर मी आपल्याला तो रेफरन्सही देईन. नंतर एर्गॉटिझम जे आहे, तर हे एर्गॉटिझम जे आहे ऍस्कोमॅसिड्स क्लॅव्हिस पर्प्युरियामुळे होतं आणि त्यामध्ये बऱ्याचदा ह्या सगळ्या प्रकारचे बाजरी आणि ते सगळे इन्फेक्टेड खाल्ल्यामुळं बऱ्याचदा ॲबॉर्शन्स वगैरे पूर्वीच्या काळी झालेले आहेत, काहींच्या डेथ झालेल्या आहेत आणि बिहेवियर पण थोडेफार चेंजेस होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या गोष्टींमुळे होतात, त्या फंगल टॉक्सिन्समुळे होतात. तर त्यामुळे तसं अन्न पण आपण जर कन्झ्युम करत असेल तर थोडंसं काळजीपूर्वकच आपण ते पाहायला पाहिजे. त्यानंतर हे जे फंगस मी दाखवतो हे किड्यांवरती वाढणाऱ्या बुरशा आहेत. या किड्यांवरती वाढणाऱ्या बुरशा ह्या त्या किड्यांचं पुढे आणखी डिग्रेडेशन होऊ न देण्याचं पण त्याच्यामध्ये कार्य करत असतात आणि हे जे आहे हे बायो कंट्रोल करणारे जरी फंगस असतील तरी सुद्धा ते बायो कंट्रोल करत असताना त्याच्यात प्रिझर्वेशन करण्याचं एक वेगळी फॅक्ट आहे आणि ती फॅक्ट बरेच इंडस्ट्रियलिस्ट लोक वापरत आहेत आणि त्यामुळेच ह्या फंगसला पण आता एक वेगळे दिवस आलेले आहेत. त्यानंतर दगडफुलं, ही जी दगडफुलं आहेत सगळी ही दगडफुलं आपण जर का पाहिली तर त्या दगडफुलांच्या मध्ये असणारी जी काही लायकेनिक ऍसिड्स आहेत ती ऍसिड सुद्धा वेगळ्या प्रकारचं प्रिझर्वेशन करण्याचं काम करतात आणि म्हणूनच आपल्या मसाल्यामध्ये जे दगडफूल टाकलं जातं ते दगडफूल पार्मेलिया नावाचं असतं किंवा पार्मोट्रेमा त्याला म्हणतात. तर ते पार्मोट्रेमा किंवा
पार्मेलिया नावाचं जे काही दगडफूल आहे, त्या दगडफुलामध्ये लायकेनिक ऍसिड असतात वेगवेगळ्या प्रकारची. फॉर एक्झाम्पल पार्मेलिक ऍसिड, नॉर्स्टिक्टिक ऍसिड, कॉर्नॉर्स्टिक्टिक ऍसिड किंवा उस्निक ऍसिड वगैरे वगैरे. तर ही सगळी जी काही ऍसिड्स आहेत त्या ऍसिड्समुळेच आपला जो मसाला आहे, तो काळा मसाला ज्याला म्हणतो आपण, तो काळा मसाला प्रिझर्व राहतो वर्षानुवर्ष. त्याचं कारणच ते आहे. तर हे ते दगडफूल आहे. ही दगडफुलाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. हे ते पार्मेलिया जे दिसतंय समोर आपल्याला, सालपट चिकटवल्यासारखी ते. आणि ते हे जे आहे हे दुसरं फ्रुटिकोज लायकेन. आपण महाबळेश्वरला जर गेलात तर आपल्याला हे लायकेन दिसतं. त्याच्यामध्ये पण आपल्याला वेगळ्या प्रकारचे ऍसिड्स मिळतात. त्याच्यामध्ये उस्निक ऍसिड फार कॉमन आहे. आणि हे सगळं परफ्यूम तयार करण्यासाठी हे लोक, परदेशी लोक वापरायचे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींवरती आता पूर्ण बॅन केलेलं आहे की त्याचं कलेक्शन पण आपल्याला आता करता येत नाही. सो आणि ते कलेक्शन करून अक्षरशः सुडो एव्हर्निया नावाचं अशी काही लायकेन्स आहेत जी टनावारी काढून लोक ते परफ्युम्स त्याचे एक्स्ट्रॅक्ट करायचे. आणि 10 ml जवळजवळ $30 10 ml फक्त मिळायचं ते, किंवा मिळते अजूनही. तर अशा काही गोष्टी जर का आपण अवॉइड करू शकलो, पण त्या ऍट द सेम टाइम थोडंसं निसर्गामधनं घेऊन जास्त निसर्गाला जर आपण काही देऊ शकत असलो तर मला वाटतं त्यासारख्या गोष्टी आपण करणं फार गरजेचं आहे. तर विद्येस आपण इथं थांबूयात. काही शंका असेल तर आपण विचारा. अतिशय सुंदर सादरीकरण झालं. काही प्रश्न आहेत, ते प्रश्न मी वाचून दाखवतो आणि तुमच्या समोरही असेल कदाचित. ओके. एक आहे तो पेनिसिलिन, फर्स्ट अँटीबायोटिक आहे 45 मध्ये, आणि तो या क्रिस्टाची भाकरीमध्ये असतो का, असं त्यांचा प्रश्न आहे. ओके. तर पेनिसिलियम त्याच्यामध्ये म्हणजे वास्तविक पाहता जे तुम्ही मगाशी सांगितलं, तर त्याच्यामध्ये पेनिसिलियम नसतं. तर तो यीस्ट आहे, तो एक प्रकारचं यीस्टचा प्रकार आहे तो. आता कुठलं यीस्ट आहे हे मी जरा बघून सांगतो. पण ते यीस्ट त्याच्यामध्ये असतं, तर त्याच्यात पेनिसिलियम नसतं. दुसरा प्रश्न असा आहे की तो चहा पिले, मी स्वतः तो चहा पिलेला आहे. कर्बोष्क चहा म्हणतात त्याला. आणि तो चहा फर्मेंटेड ड्रिंक आहे बेसिकली ते. तर एक साधारणतः आठवड्यावर ते पातेल्यामध्ये सगळं तो चहा आपण उकळवायचा, थंड करायचा, त्याच्यावरती ते ठेवायचं आणि ते पातेलं बांधून असं हवेशीर पद्धतीने ठेवायचं. ते ठेवल्यानंतर एक आठवड्यावर ते झालं, नंतर ते फर्मेंट होतं आणि नंतर थोडा पिल्यानंतर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम फार सुधारते. आणि ऑफकोर्स अल्कोहोलिक कंटेंट आहे. तसं चहाच्या लिव्हज ह्या फर्मेंटेड असतात, म्हणजे फर्मेंटेडला आणखीन फर्मेंट केलं जातं. असो. दुसरा असा प्रश्न आहे की स्लाइस ब्रेड जर आपण काही दिवस असेल आणि त्यातली फंगस दिसत नसेल तर आतमध्ये फंगसची ग्रोथ होऊ शकते का? खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर फंगसची ग्रोथ आतमध्ये पण होऊ शकते. म्हणजे अगदी वरती फंगसची ग्रोथ पहिल्यांदा म्हणजे आपल्याला दिसायच्या अगोदर तिथं आपल्याला न दिसता क्षणी सुद्धा झालेली असते. पण आपल्या डोळ्याला जेवढं क्लॅरिटी आहे त्याच्यानुसार आपल्याला ते खूप वाढल्यानंतर आपल्याला ते दृष्टीपथात येतं आपल्या. अदरवाईज ते दिसत नाही, पण थोडी ग्रोथ झालेली असते अगोदर. तर एक छान प्रश्न आहे की ब्रेड बॅगच्या आतमध्ये जी बंद केली असते सील, त्याच्यामध्ये स्पोर कसे जातात? तर फार चांगला प्रश्न आहे. खरं तर ज्यावेळेस हे ब्रेडचं पॅकिंग चालू असतं त्यामध्ये कुठंही म्हणजे कुठल्याही बेकरीमध्ये आपण जरी पाहिलं तरी हे ब्रेडचं पॅकिंग करत असताना पूर्ण असेप्टिक कंडिशनमध्ये पॅकिंग कधीच होत नाही. त्यामुळं त्या प्रोसेसमध्ये त्या पिशव्या जरी असेप्टिक असतील तरी सुद्धा जेव्हा ते ब्रेडचे स्लाइस ज्यावेळेस त्याच्यामध्ये भरले जातात, भले ते अगदी मशीनवरती जरी भरले जात असतील तरी ती पूर्ण रूम ही सॅनिटाईज किंवा ज्याला आपण म्हणतो की पूर्ण निर्जंतुक असं केलेलं फारसं नसतं. त्यामुळे त्या एअरमध्ये असणारे जे काही बीजाणू असतात, जे मगाशी मी सांगितलं की आपण दररोज लाखो करोडो आपण नाकातून आतमध्ये घेत असतो प्रत्येक क्षणाला, तर ते जे आहे ते त्या ठिकाणी सुद्धा हवेमध्ये असतात आणि ते त्याच्यामध्ये जाऊन बसले की नंतर ते होऊ शकतं. किंवा दुसरं म्हणजे थोडंसं एरेशन होण्यासाठी काही वेळेला थोडासा पार्ट त्या पिशवीचा ओपन ठेवला जातो, किंवा हल्ली जरा पॅकिंग स्टाईल वेगळी असते, तर त्या पद्धतीमध्ये सुद्धा अगदी सूक्ष्म बीजाणू असल्यामुळे ते आतमध्ये जाऊ शकतात. हे दोन्ही पद्धतीमध्ये आतमध्ये एंट्री घेतली. बुरशी संदर्भात काही अंधश्रद्धा आहेत का? उदाहरणार्थ विशिष्ट प्रकारची बुरशी खाल्ल्याने विशिष्ट प्रकारचा फायदा होऊ शकतो, याला मी म्हणेल की डोळस अंधश्रद्धा. यावर तुमचं काय मत आहे? ओके. खरं तर
एक अनुभव सांगतो मुद्दामूनच. माझा एक विद्यार्थी आहे जो काश्मीरचा विद्यार्थी आहे. पुणे विद्यापीठामध्ये मी ज्यावेळेस व्हिजिटिंग म्हणून जात होतो त्यावेळेस तो विद्यार्थी तिथे होता. तर त्यांनी सांगितलं की म्हणे त्याला मी असं जस्ट म्हणजे आम्ही ज्यावेळेस मी तास घेत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की काही फोटोग्राफ्स मी त्यांना दाखवले. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला की सर हे जे फंगस आहे ना म्हणे तुम्ही आता जे दाखवलं ते ऑरिक्युलारिया ते नावाचं फंगस आहे, जे 5 स्टार हॉटेल्समध्ये अत्यंत महागड्या फंगल डिशेसमध्ये ते वापरलं जातं. तर ते फंगस ऑरिक्युलारिया म्हणून आहे. तर ते ऑरिक्युलारिया फंगसचा फोटो त्याला माहिती नव्हतं त्याचं नाव, पण तो म्हटला सर हे जे फंगस तुम्ही दाखवताय ते फंगस काश्मीरमध्ये काही जे काही गुराखी मंडळी आहेत ते अंगदुखीवरती ते वापरतायत असं त्यांनी मला सांगितलं. मी म्हटलं कसं काय वापरतायत ते, तर त्यांनी सांगितलं की ते अंगदुखीवरती अख्खं फुटिंग बॉडी जे काही फंगस असेल ते एक फंगस खाल्ल्यानंतर ते अंगदुखी थांबते असं त्यांचं मत आहे आणि ते खातात असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळं शेवटी आपल्यापेक्षा जे जंगलांमध्ये वास्तव्य करणारे जे आदिवासी जमाती आहेत त्यांच्यामध्ये आपण उदबत्ती लावतो पण त्यांच्यामध्ये ते फंगस जाळतात. कारण जे काही गोल गोल असे गट्टू फंगसचे येतात तर ते फंगसचे जे काही गट्टू असतात ते गट्टू घेऊन त्याची पावडर करतात आणि ती पावडर असं थोडंसं काटक्या गोळा करून त्याच्यावरती ते टाकतात आणि त्याचा धूर केल्यानंतर डास पडून जातात. तर असे काही ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपल्या आदिवासी मंडळींमध्ये खूप जास्त आहेत आणि त्याच्यावरती खरंच संशोधन व्हायला पाहिजे. तर हे तुम्ही म्हणाल तसं डोळस अंधश्रद्धा म्हणायला काही हरकत नाही, पण यातनं खूप मोठं सायन्स हे नक्की उभं राहू शकतं. कारण का यातनंच काही मेडिसिनल प्रॉपर्टीज आपल्या समोर येऊ शकतात. सर आता जवळजवळ सगळे प्रश्न संपले आहे. फक्त एकच प्रश्न असा आहे, कॅन एनी फंगस लेड टू कॅन्सर? कारण तुमच्या बऱ्याच उत्तर तुम्ही दिलीच आहे तुमच्या भाषणामध्ये, त्यामुळे वेळही संपत आला आपला. सांगा सर. हो, खरं तर ओव्हर इन्फेक्शन्स म्हणजे थोडक्यामध्ये आता जर का काही वेळेला असं म्हणतात लोक की कॅन्डिडाच्या काही ज्या स्पीसीज आहेत त्याचे इन्फेक्शन्स जर का खूप सिव्हिअर प्रमाणामध्ये झाले तर ते कुठल्याही स्टेजला जाऊ शकतं असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण त्याच्यावरती म्हणजे मी तरी आणखी म्हणजे आता तर स्पेसिफिकली कॅन्डिड आणि त्याच्यामधला रिसर्च जगभरातला असा मी काही फारसा अभ्यास अजून तरी केलेला नाहीये. पण असं काही लोकांच्या म्हणण्यातनं आलं की कॅन्डिडाज काही स्पीसीज जे आहेत ते दोज आर सिव्हिअरली प्रॉब्लेमॅटिक आणि त्या स्पीसीज ह्या बऱ्यापैकी वेळेला काही कॅन्सर होण्याच्या प्रोसेसला खतपाणी घालतात की काय असं काही लोकांचं मत आहे. पण त्याच्यावरती नीट सगळं लिटरेचर पाहिल्याशिवाय मला वाटतं बोलणं जास्त ठीक नाही. तो रिसर्चचा शेवटी. सर धन्यवाद सर. आणखीन एक शेवटला प्रश्न विनय सरांचा आहे. साऊडो हा ब्रेड इतर देशात खाल्ला जातो. धान्य पीठ 7 दिवस भिजवून पाव बनवला जातो. फर्मेंटेशन करून जसं आपल्याकडे इकडे ते तसं आपल्याला असं काय बनवता येईल का? आनंद पण वाटतोय पण दुःखही वाटतंय. याचं कारण सांगतो. कारण का आपल्याकडची जी जैवविविधता आहे फंगसची बुरशीची जी काही जैवविविधता आहे ती जैवविविधता आपण आता समजून सुद्धा घेण्याच्या परिस्थितीत आता आपण सध्या नाही आहोत. कारण का या सगळ्या जैवविविधतेचं रक्षण करण्यासाठी आपण सर्वजण जोपर्यंत एकत्रित येऊन काही करत नाही तोपर्यंत आपण ते वाचवू शकणार नाही आणि वाचवलं तर आपण त्याचा स्टडी करू शकू आणि जर स्टडी करू शकलो तर मला वाटतं पुढे त्या गोष्टी आपल्याला सायंटिफिक याच्यामध्ये त्याचे जे काही उपयोग आहेत ते आपल्याला आणता येतील. पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींच्या प्रोसेसला बऱ्याचदा कॉन्झर्वेशन आपण म्हणतो पण खऱ्या अर्थाने आपण कॉन्झर्वेशन करतोय का? आता जर आपण म्हटलं तर बऱ्याचदा आपण कॉन्झर्वेशनचे जे काही प्रकल्प आहेत कुठलेही प्रकल्प, आता मी त्यातले एक मुद्दाहून आपल्याला इथं नमूद करतो की मला फार आनंद वाटला, म्हणजे मला बोलवलं म्हणून आनंद नाही वाटला तर स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान जे आपल्या महाबळेश्वरला जात असताना गुरेघर नावाच्या ठिकाण आहे लेफ्ट साईडला, त्या ठिकाणी ते डेव्हलप केलेलं आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटने केलंय, म्हणजे खरं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं. त्यांनी तिथं जवळजवळ 70,000 ऑर्किड्स लाईव्ह तिथं त्यांनी त्या प्लांट्स वरती सगळे लावलेले आहेत लाईव्ह असे. त्याचबरोबर तिथं एक पूर्ण सेक्शन जो आहे तो सगळा लायकेन्स दगड फुलाचा आणि बुरशांचा एक सेक्शन आहे वेगळा, त्याचबरोबर मेडिसिनल प्लांटचा सेक्शन आहे. तर मला असं वाटतं की असं कॉन्झर्वेशन करणार आहे फंगस
ओरिएंटेड पण कॉन्झर्वेशन असणार मला वाटतं महाराष्ट्रातलं ते एकमेव बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनचं एक जैवविविधता उद्यान आहे असं माझं म्हणणं आहे. आणि ते उद्यान मला वाटतं आपण सर्वांनी बघावं, ते सेक्शन जाऊन बघावे आणि तिथं लाईव्ह ह्या सगळ्या गोष्टी. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आपण जर करू शकलो तर बऱ्याच गोष्टी आपण खऱ्या अर्थाने करू शकतो. आणि जसं आपण सांगितलं की लायकेन ज्याला म्हणतो आपण, आता लिटमस पेपर जो आहे तो पण लायकेन्स पासून, दगड फुलांच्या जे काही केमिकल्स त्याच्यामधून निघतात त्याच्यापासून केला जातो. इतकी ही साधी गोष्ट आहे, पण त्या लायकेन्सचं कॉन्झर्वेशन कधी कोणीही बोलत नाही. मला असं वाटतं त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला त्या गोष्टी काय आहेत आणि कसं आपल्याला ते करता येईल त्याची स्ट्रॅटेजी ठरवून खूप मोठा वर्किंग प्लॅन आपल्याला करायला लागेल आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये काम करावं लागेल, म्हणजे बॉटनिस्ट, नॉन बॉटनिस्ट, इंडस्ट्रियलिस्ट सगळ्यांसाठी. तर मला वाटतं या गोष्टी शक्य होऊ शकतील असं मला वाटतं. धन्यवाद सर, अतिशय उत्कृष्ट असं आपलं भाषण झालं. आपलं भाषण ऐकताना मी माझ्या जवळजवळ 71, 70 ते 72च्या काळात गेलो, तेव्हा मी MSc बायोकेमिस्ट्री करत होतो आणि डॉक्टर HD दागनवाला, तुम्ही नाव ऐकलं असेल कदाचित त्यांचं, डॉक्टर HD दागनवाला हे आम्हाला मायक्रोबायोलॉजी शिकवायचे. आणि त्यांचे मला एक वाक्य मला इथे सांगायचं वाटतं. त्यांनी सुरुवात अशी केली होती, मी त्याला इंग्लिशमध्ये सांगतो. द वर्ल्ड विदाउट द मायक्रो ऑर्गॅनिझम इज इक्वल टू डेथ. हे त्यांचं असं वाक्य होतं, द वर्ल्ड विदाउट द मायक्रो ऑर्गॅनिझम इज द डेथ. आणि दुसरं वाक्य असं होतं, देयर इज अ प्रोसेस वेअर ऑल द अबायोटिक स्पीसीज इन्व्हाइट द मायक्रो ऑर्गॅनिझम टू फिनिश देम ऑफ. त्यांना संपवण्याकरता ते मायक्रो ऑर्गॅनिझमला बोलावतं की आता आम्हाला संपवा. असं अतिशय मायथॉलॉजिकल असं ते वाक्य होतं. आणि त्यामध्ये त्यांनी आणखीन एक वाक्य सांगितलं होतं, जेव्हा ते फंगसवर आले होते, बुरशीवर, तेव्हा म्हणाले होते की बुरशी जी आहे, द फंगस फर्स्ट कम, ब्रेक द स्किन अँड अलाउ द अदर मायक्रोब्स टू एंटर. असे त्यांचे ते वाक्य होते, सगळे मला आठवले. तर खूप धन्यवाद. आता दागिनवाला सर ना त्यामुळे आठवण आली आणि अतिशय सुंदर झालं आणि खूप खूप माहिती दिली. आणि याच्यामधले जे काही अनटच असे शब्द आपण विचार करायला पाहिजे त्यावर, की बेसिकली हे सगळं होतं म्हणजे फंगस जेव्हा जी ग्रोथ होते किंवा बुरशी जेव्हा येते तेव्हा प्रत्येक वनस्पतीला एक स्वतःची स्किन असते आणि ती स्किन ती त्वचा जी असते ती सहजासहजी ग्रो होऊ देत नाही. आणि जोपर्यंत त्याला स्क्रॅचेस पडत नाही किंवा जोपर्यंत त्यामध्ये चेंजेस होत नाही तोपर्यंत कुठलीच बुरशी त्यावर ग्रो होऊ शकत नाही. मी नेहमी उदाहरण देतो की ऍपल खूप काळ टिकतं आणि बनाना आपलं जे केळी आहे ते पटकन त्यावर ग्रोथ होऊ शकते. म्हणजे ऍपलची जेव्हा आपल्या सफरचंदाची जी त्वचा आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपण फूड करता पॅकेजिंग मटेरियल तयार करू शकतो. जे पॅकेजिंग मटेरियल जेव्हा एखादी आपण कोटिंग दिलं, ज्या कोटिंग मला आठवतं, मला आठवत नाही, मला वाटतं CFTR म्हैसूरमध्ये मी एकदा गेलो होतो तेव्हा त्यांनी एक कोटिंग तयार केलं होतं, ज्या कोटिंगमुळे कुठली बुरशी त्यावर सहजासहजी पेनेट्रेट होऊ शकत नव्हती. अर्थात तो रिसर्च पुढे काय गेला तो मला माहित नाही. एक नवीन दालन आपल्याला खरं तर असायला का पाहिजे, कारण आपल्याकडचा बराचसा अन्नमाल किंवा तयार झालेला शेती माल हा केवळ बुरशीमुळे खराब होतो, नाहीच होतो. कांदा, बनाना, केळी अशा गोष्टी खराब होतात. तर यावर कशा प्रकारे करायला पाहिजे. आणि मला आणखीन एक आठवतं की हे जे पदार्थ किंवा या वस्तू शेतमाल जेव्हा बाहेर पडतो याला जर तुम्ही प्रॉपर म्हणजे व्यवस्थितपणे जर तुम्ही त्याला हाताळलं, त्याच्या त्वचेवर जर स्क्रॅचेस पडू दिले नाही तर ते जास्त काळ टिकतं. म्हणजे यावर सुद्धा विचार करायला पाहिजे की आपण कसं करायला हवं. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी विनय सरांनी सांगितली की आपण जे बघितलं आतापर्यंत की या ज्या बुरशी आहेत म्हणजे जगामध्ये जे काही आहे ते सगळंच वाईट नसतं, त्याचं काही चांगलं असतं. तर त्या बुरशीचा आपण वापर कसा करून घ्यावा, म्हणजे आता त्यापासून सायट्रिक ऍसिड केलं, त्यापासून पेनिसिलिन तयार केलं, त्यापासून अल्कोहोल तयार केलं, त्यापासून ऍसिडिक ऍसिड तयार केलं, त्याला आपण व्हिनेगार म्हणतो. अशा अनेक वस्तू तयार केलेल्या आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी चीज इंडस्ट्रीमध्ये वेस्ट वॉटरला कन्सल्टंट होतो, पण बायोकेमिस्ट्री माझी डिसिप्लिन असल्यामुळे आणि फूडमध्ये मला इंटरेस्ट असल्यामुळे मी
त्या आमच्यामध्ये चीज डेव्हलप करायचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही त्यावर फंगस वापरली होती. पर्टिक्युलर टेस्ट यायला ती वापरायची. आणि एक 8 दिवसापूर्वी सर मला फूड वर एक कार्यक्रम बघितला, डिस्कवरीचा जो फूड फॅक्टरी येतो त्याच्यामध्ये ती जे मांस असतं किंवा त्या मांसाला अशा प्रकारे फर्मेंट करतात, अक्षरशः जेव्हा तो प्रवेश करतो तर नाकाला तुम्हाला कापड लावा लागतं, इतका वास येतो. पण नंतर त्यावर जी फंगस ग्रो होते ती हळूहळू ग्रो होऊन त्या मांसाला अशा प्रकारे तयार करते जेणेकरून ते खूप टेस्टी आणि त्याला विशिष्ट फ्लेवर येतो जे लोकांना आवडतं. अशा अनेक गोष्टी आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याकडच्या काही ज्या परंपरा आहे त्या अक्षरशः अँटी फंगल आहेत. म्हणजे आपल्याकडे हळद लावल्या जाते. ती का लावल्या जाते तर मी नेहमी म्हणतो की मुला मुलीला टोटली डिसइन्फेक्ट केलं जातं, दुसरं काही नसतं ते. तर अशा अनेक आपल्या परंपरा आहेत, डिसइन्फेक्शनची ती परंपरा आहे. तर असो, हा गमतीचा भाग वेगळा. आणि शेवटी मला असं एक सांगावंसं वाटतं की आपल्याला नवीन संशोधनाकरता संधी मिळो, आपल्या हाताने नवीन काहीतरी घडो अशी मराठी विज्ञान परिषदेची इच्छा. आणि आपलं नाव लौकिक साता समुद्रापलीकडे जाओ जेणेकरून आपल्याला एखादा मोठा अवॉर्ड मिळो असं मी म्हणतो आणि इथे थांबतो.